लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बंधू आणि भगिनींनो, महारवतनाच्या इनामी जमिनी ज्या समाजाच्या नावे आहेत त्यांना ती जमीन आपल्या ताब्यात घ्यायची असेल किंवा त्या जमिनीवर काही डेव्हलपमेंट करायची असेल तर महसूल विभाग अनेक कायदे, जाचक अटी व कधी न मिळणारे पुरावे मागतात। त्यामुळे ज्यांना या इनामी जमिनी मिळालेल्या आहेत त्या अटी व ते पुरावे कधीच सादर करू न शकल्यामुळे या इनामी जमिनी तशाच पडून आहेत। या कित्येक वर्षापासून पडलेल्या इनामी जमिनी काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशतीच्या, पैशाच्या व राजकारणाच्या वरदहस्ताने या कोट्यावधी रुपयाच्या जमिनी काही लाखामध्येच गरीब बाबड्या जमीन मालकाची फसवणूक करून बळकविल्या जात आहेत व त्या जमिनीवर प्लॉटिंग करून किंवा अवैध रीतीने तेथे बांधकाम करून त्या जमिनी बळकविल्या जात आहेत। या बळकविलेल्या जमिनी परत कशा मिळवाव्यात ही मोठी विवंचना आहे। कारण या महारवतनाच्या इनामी जमिनी ज्यांनी बळकवल्या आहेत ते पैशाने श्रीमंत आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे। त्यामुळे या महारवतनाच्या जमिनींचे मालक हवालदिन झाले आहेत। अशा या पीडित लोकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाळजे यांच्या महारवतन सेवाभावी प्रतिष्ठानाच्या वतीने या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मान्य शशिकांत दारोळे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी या महारवतनाच्या जमिनी मूळ मालकाला परत मिळवून देण्यासाठी व पुन्हा अशा जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू नये यासाठी आझाद मैदान येथे 6 ऑगस्टपासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत। जाणून घेऊ आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या काय मागण्या आहेत ते। प्रत्येकाने लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। शशिकांत दारोळेजी, लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हे जे तुमचं आमरण उपोषण आहे हे कशासाठी आहे? आमचं उपोषण महारवतन जमिनी संदर्भामध्ये आहे। अच्छा, काय प्रॉब्लेम आहे त्याला? आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या महारवतन जमिनी आहेत, त्यांचे काही ठिकाणी अनधिकृत प्रकारचे खरेदी विक्री झालेले आहेत, त्याच्यानंतर काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे, काही ठिकाणी धाकधडपशाही करून जमिनी बळकावलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये आम्ही इथे आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत आझाद मैदानी। म्हणजे हा तुमच्या एकट्याच्या जमिनीचा प्रश्न आहे की अनेक लोकांचा आहे? नाही, आमचा महारवतन, मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचा अध्यक्ष नात्याने संपूर्ण महाराष्ट्राचा आपण याच्यामध्ये आवाज उठवलेला आहे। आता सध्या कोणत्या जमिनीचा तुमचा वाद आहे? तसं आता मी मागच्या वेळेस म्हणजे 20/1/2024 रोजी माझं आझाद मैदानला उपोषण झालं होतं। अच्छा। आणि त्याच्यामध्ये मला पत्र मिळालं होतं पूर्ण 36 जिल्ह्यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारने पत्र पाठवलं होतं। त्या अनुषंगाने मी महाराष्ट्रामध्ये सर्व फिरत होतो। मग ते फिरत्या वेळेस जे निदर्शनात आलं की जमिनी कशा पद्धतीने बळकावल्या गेलेल्या आहेत, कशा पद्धतीने याचे काळाबाजार झालेला आहे, हे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जाऊन त्याची चौकशी केली। त्याच्यामध्ये सातारा झालं, पुणे झालं, नाशिक झालं, नगर जिल्हा झालं, या ठिकाणी कुलमुक्तार पत्राच्या आधारावरच संपूर्ण जमिनीची जास्तीत जास्त लूट झालेली आमच्या निदर्शनात आली, असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे। तुमच्या बाबतीत काय घडले? आमच्या बाबतीत घडणं म्हणजे माझ्या वैयक्तिक घडणं म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच एक अन्वयी आहे आणि संपूर्ण दलित समाज जो आमचा महार समाज आहे त्या समाजाचं तर मीच त्याचं नेतृत्व करतो। माझंच तो समाज आहे, माझंच घर आहे, माझाच परिवार आहे, त्याच्यावर कुणाला झळ लागली तर ते आम्हालाच लागली, असंच आहे ना। अच्छा, आता आम्ही महारवतन जमिनीचा आवाज उचललेला आहे। आता तुमच्या गावातल्या तुमच्या जमिनीचा पण वाद असेल, किती एकर जमीन आहे आणि काय त्याचा वाद आहे? नाही, माझा तसा वैयक्तिक काय वाद नाही, गावचा असेल ना सर्वांचा? म्हणजे आमच्या आता महारवतन जमिनी याच्यामध्ये आता आमच्या समजा जमिनी आहेत काही दारोळे परिवाराच्या, त्या दारोळे परिवाराच्या समजा महारवतन जमिनीला कुळ लागलेलं आहे। परंतु आमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस जमीन 1959 साली जमिनी खालसा झाल्यानंतर त्या जमिनी जर सरकार जमा झाल्या, मग त्या सरकारच्या झाल्या ना, त्याच्यानंतर त्या जमिनी वारस म्हणून वतनदारांना त्या जमिनी पुन्हा रिस्टोर करायच्या होत्या। त्या रिग्रँट भरल्या मी, रिग्रँट भरल्यानंतर त्या जमिनी फक्त त्याच वारसांना आल्या पाहिजे, परंतु त्याला कुळ लागून आल्या। कुळ लागून आल्यानंतर ती शासनाने फसवणूकच केली। बरोबर आहे, असं मग ती फसवणूक झालेली। त्याच्यानंतर आता जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय महारवतन जमिनीची कुठल्याही पद्धतीची खरेदी विक्री ही अधिकृत धरल्या जात नाही। परंतु जर परवानगी घेतल्याशिवाय जर महारवतन जमिनीचा कागद होत नाही
परंतु सर्रासपणे आज बघायला गेलं सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुका आहे, त्याच्याकडे माझ्या फायली आहेत समजा. खंडाळा तालुक्यामध्ये सर्रासपणे साठे खत आणि साठे खतला जोडून लगेच कुलमुक्तार पत्र केलं जातं. कुलमुक्तार पत्रावर तुमचे संपूर्ण अधिकार घेतले जातात, खरेदी विक्रीचे अधिकार, जमिनीचा ताबा, जमीन आजपासून त्यांनीच कसायची, हे सगळे संपूर्ण अधिकार घेतल्यानंतर त्या जमिनीचा संपूर्ण मालक कोण होतं, ज्यांनी कुल लिहून घेतलं त्याचं. आणि साठे खतामध्ये फक्त ही सरपावती दाखवल्या जाते. 1 कोटी रुपये जमिनीचा भाव जर असेल, त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्या मूळ मालकाला साठे खतच्या वेळेस 2 लाख 5 लाख रुपये दिले जातात. राहिलेले जे 5-95 लाख रुपयामध्ये जे शिल्लक आहेत, ते शिल्लक रकमेचा त्याच्यामधून नसता नाबद होऊन जातो. कारण मुक्तार पत्राच्या आधारावर संपूर्ण जमीन मूळ मालकाच्या नावावर करून घेतो. म्हणजे जमिनीची त्या ठिकाणी फसवणूक होते आमची. असं त्या ठिकाणी फसवणुकीचा एक आमचा तिथे एक मुद्दा आहे. आणखीन एक असं पाहिलं जातं की ही मागासवर्गीयांसाठी म्हणजे महारवतनाची जमीन आहे, परंतु ती इतर समाजाने पण जे म्हणजे उच्चवर्णीय आहेत त्यांनीसुद्धा ही जमीन बळकवलेली आहे. आतापर्यंत बरेचशा याच्या निदर्शनात आलेलं आहे. तर अशा काही घटना आहेत की नाही तुमच्याकडे? आम्ही उच्चवर्णीय म्हणजे आम्ही एका जाती जमातीला याच्यामध्ये टार्गेट केलेलं नाही. सवर्ण वर्ग, आमचं म्हणणं काय, सवर्ण वर्गाने ज्या जमिनी आमच्या हडपलेल्या आहे. आता काही ठिकाणी कसं होतं, आपण सवर्ण वर्ग म्हटलं का एकाच जातीशी निगडीत येतो, तो टार्गेट करतात का आमच्याच जातीला टार्गेट आहे, असं काही नाही. याच्यामध्ये आता तुम्ही पुण्या साईडला बघायला गेले, बिल्डर लोक आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, इतरही काही काचचे समाज आहे, यांनी जमिनी घेतलेल्या आहेत. बिल्डर आहेत मोठमोठे. आत्ता महारवतन जमिनीवर मोठमोठ्या बिल्डिंग स्थापित झालेल्या आहेत. आता असं निदर्शनात आलं काही ठिकाणी तर मूळ मालकांना साठेखत केलेलं आहे. साठेखत 5 कोटी रुपयाच्या जमिनीचा व्यवहार आहे, म्हणजे दाखवलाय 5 कोटी रुपयात आपला व्यवहार झाला, परंतु साठेखत नोंदवताना त्या मालकाला 10 लाख रुपये दिलेले आणि त्याचं कुलमुक्तार पत्र करून घेतलं. परंतु महारवतन जमिनीवर आता प्लॉटिंग सुरू आहे. जिल्हाधिकारी यांचं कुठलंही लक्ष नाही त्याच्याकडे. म्हणजे आपण ज्यावेळेस आपला तुमचा अधिकार मागायला जातं तर तुम्हाला कायद्यामध्ये अडकवलं जातं, पण अशी जी काही धेंड आहेत जी फसवून जमीन बळकावत आहे, त्यांच्यासाठी राजरोसपणे दरवाजे उघडे आहेत का असं म्हणायचं का तुम्हाला? सरसपणे याच्यामध्ये जिल्हाधिकारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जिल्हाधिकारी हे याला जबाबदारी, कारण नियम काय सांगतो, महारवतन जमीन, इनाम जमीन याचा कायद्याने कोर्टाने कुठल्याही पद्धतीचे आदेश याला ग्राह्य धरला जात नाही आणि कोर्टाचा निकाल सुद्धा याला चालत नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे संरक्षित म्हणून महारवतन जमिनीला एक जमीन राखणं आणि जमिनीकडे लक्ष देणं हे जिल्हाधिकाऱ्यांचं पहिलं लक्ष देणं आहे. आणि दुसरं गोष्ट, याला जिल्हाधिकारी आणि एक फक्त कोण, राज्य सरकार, हे दोनच व्यक्ती त्या इनाम वतन ह्या जमिनींकडं यांचाच अधिकार चालतो. आणि पण काय होतं, ह्या ज्या फसवणूक होतात, या फसवणुकीमध्ये साठेखत मध्ये फसवणूक झाली, लक्षात आलं मूळ मालकाच्या का साठेखत कुलमुक्तार पत्रामध्ये त्याची जमीन लुबाडल्या गेली. त्याला जिल्हाधिकाऱ्याकडे जर त्यावेळेस दाद मागायला जातो, जिल्हाधिकारी काय सांगतात, तुम्ही कोर्टात दावा करा, कोर्टात मागणी करा. पण जर फसवणूक झालेली आहे, जर कागदपत्र जर अनधिकृत झालेले, तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर नोटीस बजावून तुम्ही मूळ मालकाला जमीन रिस्टोर करून द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. दिला जात नाही, मग ती फसवणूक आहे. हा एक मुद्दा आहे ना त्याच्यामध्ये. आता तुम्ही कधीपासून उपोषणाला बसलेले आहात? आता आम्ही 6/8/2025 पासून आमचं उपोषण सुरू झालेलं. आमरण उपोषण. आमरण उपोषण. अच्छा, काय तुमच्या उपोषणाला काय कोणी तुमची दखल घेतली की नाही? आणि आता आमची 6 तारखेला उपोषणाला सुरुवात झाली, त्याच्यानंतर बैठक लागली होती आमची पहिल्या दिवशी. कोणाबरोबर झाली बैठक? सचिवांबरोबर झालेली, परंतु त्या बैठकीमध्ये निष्पन्न होण्याचं काही सापडलं नाही. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जर फायली असतील तर तुम्ही आम्हाला त्या सांगा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, शासनाच्या दरबारी आज जिल्हाधिकारी झालं, आयुक्त कार्यालय झालं, कोर्टामध्ये हजारो लाखो केसेस पडलेल्या आहेत, महारवतनावर दावे सुरू आहेत. आणि त्याच पद्धतीचे दावे यांच्या पण RPD मध्ये इथं राज्य सरकारकडे या महसूलच्या अधिकाऱ्यांकडे पण तक्रारीची नोंदी आहेत, अपील म्हणून. मग यांना सगळं माहिती आहे, परंतु कुठेतरी एखाद्याचं ते म्हणतात ना, संगनमत करून तुम्ही पण एखाद्याचं मान धरायची, म्हणजे तुम्हाला प्रश्न उत्तर विचारायला आल्यानंतर तुम्ही त्याला याच्यामध्ये याच्यात तुमचा वैयक्तिक काही लाभ आहे का, याच्यात तुमचं वैयक्तिक सर्वसामान्य आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा जो बाप आहे, आमच्या बापाने आमच्या संपूर्ण समाजासाठी लढा दिलेला आहे आणि आम्ही त्यांचेच अनुयायी. आम्ही संपूर्ण समाजासाठी लढतोय ना. आमचा वैयक्तिक स्वार्थासाठी आम्हाला आजपर्यंत आमचा महार समाज, आमचा जो समाज आहे
हा समाज कधी स्वार्थापोटी जगलेला नाही. आम्ही आजही स्वार्थापोटी कामच करत नाही. आम्हाला सर्वसामान्य सगळ्या आमच्या दलित समाजाला न्याय द्यायचा, आम्ही त्याच्यासाठी लढा उचलून इथं बसलो. नाही, खरोखर आहे की हा तुमचा जो लढा आहे तो फार महत्त्वाचा लढा आहे. कारण आज संपूर्ण महाराष्ट्राचा आपण बोलू, देशाचं नाही बोलत आहे, की महारवतनाच्या जमिनी राजरोसपणे इतर लोक त्याच्यावरती आपला हक्क सांगतायत. त्यांनी बंगले बांधले, तुम्ही म्हणता प्लॉटिंग पाडलेलं आहे, हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि हा तुम्ही लोकांच्या निगडीत जीवनामरणाचा हा जो प्रश्न आहे, त्यांच्या प्रॉपर्टीचा प्रश्न आहे, आणि तुम्ही आवाज उठवता, तर खरोखर वाखाणण्याजोगं आहे. तुमचं हे जे धाडस आहे त्याला दाद दिली पाहिजे. आता हे तुमचं आंदोलनाचं कधीपर्यंत चालत राहणार आहे? काय तुमची पुढची रूपरेषा आहे? आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, आमच्या ज्या 7 मागण्या आहेत, आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय आता सोडणार नाही, हे आम्ही ठाम ठरवून आलेले. तुम्हाला कोणाचं कोणत्या पक्षाचं पाठबळ आहे तुम्हाला? आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक होनिकाजी या पक्षाचा पाठिंबा आहे. अच्छा, चला, कोणाचा तरी पाठिंबा असावा लागतो. समाजाचं नेतृत्व करणारा माणूस आहे दीपक होनिकाजी, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सतत मार्गदर्शनाखाली त्यांचं नेतृत्व आम्हाला आहे, आणि आम्ही त्याच पक्षाच्या वतीने सगळ्यात जास्त मोठा लढा उचलणार आहे. लोकनेता यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमचा उपोषणाचा जो हे चाललेला आहे त्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती दिली, आणि जो तुम्ही महारवतनाच्या जमिनीसाठी लढा देताय त्यासाठी आमच्या लोकनेता यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.